स्वतःला समजावणं सोपं आहे, पण मी शांभवीची समजूत कशी काढू हे मला कळेल. कारण आता सध्या नाही, पण पुढे कशी करणार काहीच कळत नाही. कारण का तिला का बाबा आईची एवढी सवय आहे की काय झालं तर पळत जाऊन आजीकडे त्यांचं काय खात्री नसते. आता आहे तर जरा ते असते का तिथं काय ते परिस्थिती निर्माण झाली की झालं तसं टायमाला ती जोडीदार कोर्सला गेला काय करायचं. आंघोळ झाली आहे, कपडे वगैरे धुतलेत, ते वाळत घालते आणि तोपर्यंत शांभवी आईच्या मांडीवर येऊन झोपी गेली. आज खूप लवकर ती उठली, ती दाखवते मी तुम्हाला. झोपले गोड एकदम, ते पण आजूच्या मांडीवर 2 जुट्टो घालून. गरमी ती माझ्या मांडीवर पहिलं वाक होतं तेव्हा मी किती पटकन झोपायचं आणि आता तर लई झोपायला. मला शोधत आली होती ना तिकडे. होय, त्या घरात बघितली, तिकडे जाऊन बघितली, बाथरूम पशी आली, हाणलं बाथरूम वर 1-2 ताप आणि आजोबाच्या रूम मध्ये गेली. तिथं तर आधी बघितलं जाऊन. किती गोड. तर आता उन्हाच्या झळा वाढल्यात, परंतु काही वेळा अचानकच थंडी आणि अचानकच पाऊस पण येऊन जातो आणि त्यामुळे मग चहा जरी केला तरी असं आहे की कुणीतरी सोबतीला असलं पाहिजे. म्हणजे कंपनी द्यायला कुणी असेल तर चहा पिण्यात खरी तर मजा आहे. आता हे तर ड्युटीला गेलेले आहेत, परंतु आई मी पप्पा आहोत, मिळून एकत्र चहा घेऊया. आणि त्यानंतर पप्पा उन्हाला विटॅमिन डी घेत बसले आणि आई आणि मी बाकी कामाला लागलो. रात्री काम केलं पण ते साहेबांना माहिती पाहिजे होती, आपलं जायचे त्याच्यामुळे सगळं लोड एकट्याला. सकाळी परेड बी आपण परेडचं बी काम आपण करायचे, परत हे पण काम मी रात्री केलं काम माहितीये का. तुमच्यासाठी वेळ काढला, तुम्ही काय वेळच काढला. तेच की त्याच्यामुळे सगळं तुमच्या सुट्ट्या असताना तर एवढं नाही जोडीदार नाहीच तिथं पप्पा कोणी मेंबरच नाही करणार त्याच्यामुळे. आता ना जेवायला वाटतं, मी जेवण बनवलेलं आहे, साधं सिंपल असंच आहे, दाखवते काय. तर मग पुन्हा तुम्ही विसरलाय तसं ती तरी काय गोळख घ्या म्हणा असलं व्यवस्थित घ्यायचं, नाही तर त्या सोडून लेकराला गोळी लागली ना उलट तुम्ही स्ट्रिक्ट होता. तुम्ही किती प्रॉपर्टी कमवली असती पप्पा, परंतु कसं मुलं चांगली निघाली ही सगळ्यात मोठी प्रॉपर्टी आहे. चांगलं असल्यावर मुलं निघते चांगलं, ते विषय. आपल्याकडे बोट दाखवायचा जागा नसल्यावर मुलं दबावतात. आता आपण फालतू असल्यावर कोण कोणाच ऐकत कोणी भेट नसते. बेटा तसा निघाला, सवयीच निघाला, सवयी नवदिडी बाप दीड विचारलंय नाही बरं. त्याला हे काय हो, त्याला जी उंबाडी धरतायची का, स्वतः पॉवरफुल असून बाप सपोर्टिंगला आहे, लय मोठी गोष्ट आहे आणि सगळं सज्ज केलेलं आहे. मला बारीक करायचं अहो, एका शिक्षकाला घर सुद्धा घेणं मुश्किल आहे कंडिशन. आता ठिकाणी आयतं पण केलेलं असू दे, मुलं बिघडलेली निघतात मुलं, ती त्यानं हे केलं ना. घ्यायला हे महत्वाचं आहे. हो घ्यायला लेकरली बघायला आणि स्वतः त्यानं थांबला नाही ना, प्रॉपर्टी आहे तर बसा निवांत कुठं म्हणलं करतंय ना सध्या. काम करते, काम जे करते कामाला चॅलेंजच नाही. कम्प्लीट बघा 5:30ला उठते पहाटे दररोज. तीच उठल्याबरोबर पाणी ठेवते, तीच आंघोळ करते, जी जाते ना ती 9ला खाल्लं झाला तर डबा देशी लवकर लगेच निघणार.
आणि तिथं बी नाही, तिथं बी पुन्हा 100% पाच तालीवर बी अजून तिकडे तेच करणार. आणि शाळेत बी चांगलं काम करतात. शाळेत तर काही विचारत नाही. लेकराच्या हितातच त्यांनी करतात. सगळी सर तुम्ही इथं थांबा, तुम्ही आणि आम्हाला त्याला त्या कामाचा आनंद आहे हा. त्याच्यामुळे. आणि त्याच्यासारखं मोठं कामच नाही लेकराला आणि त्या शिकवणं. कामामुळे त्याची माणसावर छाप आहे. तिथं छाप आहे, इथं छाप आहे, चौकट चालू आहे. मग काम म्हणजे सगळं त्याचं कामच नाही केलं. मोठी गोष्ट आहे. कामच नाही मिळत. आता पुढे गाडी जर आरली का शेतामध्ये नुसतं पुण्या ट्रॅक्टरला त्यांनी फोन लावला कळतच येते असं आहे. आणि घेते किती 500 रुपये, दुसऱ्याला 1000 घेते. तेच आहे की, कसं आहे तेवढं आणि रोगबाई ठोक आहे. रोग ठेवते तो. ती काय उदाहरण कुणाला येईल माघारी येईल असं नाही. पण कितीतरी असे पण आहेत ज्यांना नोकरी आहे तर ते काय करतात माहिती का, मी अजिबात शेतात जाणार नाही, तेच तर मी हे ते करणार. आहे का? ड्युटी करतोय हीच किती मोठं हा, आहे. हा, हा. मी त्याला म्हणतोय एवढं नको करू, जरा कमी कर. हा. सारखं मीच म्हणतोय. माणसाला लय द्यायचं करून लेकरं बाळांना खाय पोटापुरतं आता. काय तेवढी धडपड करण्याची गरज नाही, पण त्याला नाही बसू. हिला आहे बघा धडपड करायची गरज ही नव्या कार्या. आहे व लय अजून तिला व्हिडिओ लय- सांगायला नाही तर ही प्लॉट लय घेतल्यावर डोंगर- तिथं ताब्यात आलं No, no, सगळं. लय- एक प्लॉट होऊन तिथला अर्धा प्लॉट होतंय त्याच्या पैशावर. गाडून मी आडी लय दऱ्या डोंगर पार करायची ती अजून तिला लेकरं नीती आहे ती दुसऱ्याच्या आधी लागावं लागतंय लेकरासाठी सुद्धा. नोकरी आहे की. कुठला सोर्स नसल्यावर लय अवघड असते. सोर्स आहे ना कुठं ना कुठं. हाय सोर्स. मग हा फोल्ड होत आहे ते. हा तेवढाच मी पडलाय. सायंकाळ झाली आहे, देवाला दिवा वगैरे केलाय, दिवाबत्ती झाली आहे आणि चहा बनवते मी. आलोय आता जवळपास 8:30 वाजले. तर जसं पप्पा आले तसं माझं काम वाढले. माझा जोडीदार होता तो सुट्टीवर असल्यामुळे ना ते लोड पूर्ण आल्यामुळे कसं होते पर्याय पण नाही, आपण सुट्टी पण टाकू शकत नाही. त्याच्यामुळं तरी पण पप्पा ॲडजस्ट करत राहत आहेत एक महत्त्वाच्या कामासाठी. त्यामुळं त्यांचं आभार व्यक्त करावं तेवढं कमीच आहे. आणि चला आता आलो 8:30 वाजता. आता हे पण आले ड्युटीवरनं आणि आमची शांभवी बघा कशी मस्ती करते. आणि येताना चुरमुरे घेऊन आलेत सुशीला बनवण्यासाठी, कारण पप्पांना पित्ताचा त्रास आहे. हो, आणि त्यामुळे मग आम्हाला ना जास्त हे चालत नाही, काय म्हणूया पोहे वगैरे नाश्त्याला जास्त चालत नाहीत. त्यामुळे मग सुशीला उद्या बनवायचं आहे म्हणून चुरमुरे घेऊन आलेले आहेत बाबा शांभवीचे. अगं 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 हे बघा हे असे. तर चला आता ना चहा बनवते मी. हे पण आले, ते गप्पा मारत बसलेच दाखवते. आणि ही पोरगी काय मला सोडत नाही. असं कुठे असतं. आणि कुणाची मुलं अशी अशी आहेत सांगा मला. टिटी टिटी टिटी. प्रत्येक 3-3 जेवढे असं होते. हे आता आले आणि जसे पप्पा आलेत ना तसं यांना एक दिवस पण लय सुट्टी, अवघड झाले. साप्ताहिक सुट्टी पण नाही, काहीच नाही. नाही ते आपण जेवणाच्या वेळात ऍडजस्ट करून रात्री बराच वेळ त्यांनी ड्युटी करून हे करायला नाही ऍडजस्ट. फिरायला मग फिरलो सुट्टी गेलो असतो तरी काही अशी असते आहे. पाय फोडायची नाही, आईला सारखं तसंच वाटतं. आले 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 आले. शाळा गावा भरती पुन्हा परत त्याच्यापेक्षा जावंच आहे की. कबूल करत नाही, काय करत लक्ष देऊ आम्ही. सुट्ट्या बिट्या आहेत. ना जे वाळलेल्या मिरच्या असतात ना, काय होतं माहिती का, बऱ्याचदा काही मिरच्या लाल होतात ना हिरव्या मिरच्यातल्या, त्या कलेक्ट करून वेगळीकडे त्या वाळवून ठेवले आहेत आईने. तर ते बॉक्स घेऊन आली ती तिकडे आणि ते पूर्ण सांडलं होतं तिने मिरच्या आत्ता. असो, तर आता माझी ड्युटी आहे ती म्हणजे भाकरी बनवण्याकडे. आणि माझी भाषी कारण पप्पाला बाहेरचं जेवण आवडत नाही, त्यांना लय रिक्वेस्ट केली. ते म्हणले आजोबा यायला तयार तू तयार कर. आणि मग त्यामुळे आणि हे पण खूप लेट यायलेत अशात, त्यामुळे जेवणाला पण उशीर होतोय. तिथं लवकर जेवतात पप्पा पण.
काय करणार, बाकीच्या गोष्टी काय होतात, पण हे नॉनव्हेज वगैरे म्हटलं की जरा टाइम टेकिंग होतं. शांभवी काय चाललंय तुझं हे आता, काय करतेस असं? बुड बुडवायचं. अरे छान आहे, छान आहे, काय बी छान आहे. आम्हाला काही पण चलतंय हो. आता हे बुड बुडवायचं, टेस्ट करायचं. कसं आहे का? कसं आहे? छान आहे का? आता पाणी बदललंस की दुसरं प्यायचं पाणी टाकून देते. कमी झालं. पुढे ये. गाडी बोलू शकतेस तू. तर इकडे मच्छी करी तयार आहे. इकडे भाकरी मस्त गरमागरम बनत आहेत. वरचेवर वाढायला सुरू आहे. इकडे वरचेवर बनवायला सुरू असं केलं ना की मग गरम गरम खायला मिळतं. सो त्यामुळे आणि अजून जास्त खावंसं वाटतं. जर अर्धी एक खात असेल तर वरती कोरका तरी एक्स्ट्रा जास्तीचा जातो आहे ना. सो चला आता बाकी स्वयंपाक आवरून घेते आणि भाकरी वगैरे झाल्या की त्यानंतर मग जेवायला बसतो. गरमागरम फ्राय ताटा त्याचे. उद्या जाणार आहे पप्पा, तर उद्या काही ते राहायला इथे असणार नाही. तर सकाळी जायचं म्हणतात, हे म्हणतात रात्री जावा. आणि जवळपास पूर्ण व्लॉगमध्ये जिकडे व्हॉइस म्यूट केलेला नाही आणि व्हॉइस ओव्हर नाही केलं आहे तिकडे ना तुम्हाला पैंजणाचा आवाज छुमछुम छुमछुम असा येणार, कारण शांभवी फिरतच असते इकडे तिकडे. बाया इंदुरी सकाळी नुसते कावळेच आनंद तयार करायचे गावामध्ये. काव काव. हा बरोबर कावळे ओरडायला म्हणलं की बाई गडी तटात तटुटुटू मोठा आणायच्या म्हणजे आनंद वाटत होती. कावळे ओरडणं म्हणजे एक प्रेरणादायी होतं त्यावेळेस. असं होतं. आता कावळा तर कुठंच ओरडत नाही. नाही नाही काय त्यामुळं पशु पक्षी राहिले नाहीत म्हणजे मग आणि ते मग घरी हा काय केली का मग घरी परत जायचे. आणि आपल्या घरी हाक मारलं बाबा फोन कुठला काय त्याच्यामुळं शरीर आरोग्य चांगलं असायचं त्यामुळे. हाकाचं रूपांतर मोबाईल मध्ये झालंय. हा खरंय. तर हाकत त्यामुळे आरोग्यावर परिणाम होते की. जेव्हा असं जाऊन हात मार प्रेम होतं त्या हाकत. अरे आणि हात ऐकून जात होती. भाग तेवढाच होता. मोठं आरोळी ती. लय गाव कुठं मोठं होतं. आता लोक मोठं ओरडायचं म्हणलं तरी इकडे इकडे बघतात आधी. मोबाईल नव्हता. काय करायचं माहिती आहे का, आम्ही खेळायला जायचो तुझ्याकडे होतो. खोड जायचो धबधबावर बाहेर खेळतो. बोगले 5 वाजता दिवस मोठा जायचं. रानात जावं लागत होतं आम्हाला. रानातून आलं की मग इकडे स्वयंपाक काही करायला लागली की आम्ही सटकायचो बाहेर. खेळत बघायचो. खेळायचो. गोगले होता, चुटचुट मुंगळा, पुन्हा तुमचं कबड्डी, आट्यापट्ट्या. आट्यापट्ट्या म्हणजे हाताचे असं फटी असते. सूर द्यायला की ती एक सूर असतो असं म्हणजे माणूस पळतो. ठिकाणी मागा दिसतो ती तिकडे इकडे माणसं तिकडे पळत होती खाली. बघितलं नाही का आट्यापट्ट्या. आट्यापट्ट्या लय मस्त होते. पुन्हा कबड्डी ही खेळ होते. व्हॉलीबॉल. शेतात गेली सुरपारंबा. शपथगिरी सुपर खेळायचा. सुपर मोबाईल आहे का झाडावर असतं खेळायचं. झाडावर असते सुपर. कोण घरी असेल ना माणूस त्याला म्हणायचं ला स्त्रीला बोलवा. मग ती दारात येणार तुझं नाव घेऊन हात मारून मोठे तुला ऐकून जाते. गावात गाव बारीक होतं. आमच्या आईला हात मारली म्हणायची की बैल पळायचं घरला ते आरडीच्या स्वरूपात टाकायचे. आरडी म्हणजे त्याला व्याज मिळत राहते असं. म्हणजे ताटात रस्सा आणि काला कुसरून भाकरी. खरं तर काला केला जातो वरतून आमटी होती जाते तसं. आता फ्राय बनते गरमागरम सर्व. घेऊ का
उद्या जाणार मग वाटा लागली. तुम्ही तर घरी नव्हते पण तेच नाही काय त्यांना थोडं बाहेर नेऊन दाखवणं. पाहुणचारच झाला. हॉटेल जाऊ दे, त्यांना तर इंटरेस्ट नाही, आवडत पण नाही. परंतु कुठं बाहेर जरा त्यांच्या आवडीचे काही हे असतात ना, कुस्तीचं मैदान, आखाडे शेतीचा एखादा प्रोजेक्ट. आफ्टर लॉंग टाईम आता परत आम्ही चौघच राहणार. घर भरलं. असं तर पहाटे उठूनच हे ड्युटीला जाणार आणि पप्पा आई जाताना ते असतीलही नाही माहीत नाही, बनवून म्हटलं की अगोदरच आपण जेवण आटोपलेत तर आहेत पण करून घेऊ. तिला वाटायला पण यायचं नाही तर मी जाते निघून सकाळी, म्हणून तिची मी आताच करावं. त्यांचं काय खात्री नसते, आता आहे तर जरा ते शेतीवर असते का तिथे काय ते परिस्थिती निर्माण झाली की झालं. तसं होतं. टायमाला ती जोडीदार कोर्सला गेला, काय करायचं. झालं. माझी लई इच्छा होती काम तिकडे. झालं फिरला मग बघणे हे सगळं. आणि महत्वाचे विषय समजे झाले. ही साडी आणि ही तुमच्यासाठी ड्रेस आहे, ही शिवून मात्र घ्या. कारण हा? हो. साईडला तसं लांब जाण्याची साईड आहे. नुसता पदरी करून देते. ये ग माझी आजीची लई सवय आहे. ग येते का माझ्यासोबत बाय? म्हणजे तिला लेकर यायचं का इकडे बघ आजी कर माझ्या. बघ कसली छान दिसायली माझी आजी. ती काय येते आहे का ग? ती बी छान जायची येते का डोळ्याला तू माझी आजी संध्यामुळे राहते बरं का ते. कशी दिसायली बघ. डोराळ्याला जाते का? येते का बाय डोळ्याला? येते मांडीवर बस, मांडीवर पाया पडतो, पाया पड. पडा जय असं कर आजीला. जय करा, जय करा. जय कर. जय आजी जय. आणि किशी द्या आजीला. हा आम्हाला द्या की, आम्हाला द्या. आजोबाला दे का? किशी दे का आजोबाला? बाळा सगळं सुना सुना होईल. ऐका ना गडी घालून देते तुला. मोठी होत नाही. आनंदी आहे. खुशच्या खुश जय कर. कोण नाही बाप श्रीमंत आहे, श्रीमंत आहे. गाणी येतात त्याला. ही पर म्हणावं लागेल की त्यानं येते ती बाळा म्हणे जा बरं का. तिला का पप्पा आईची एवढी सवय आहे की काय झालेलं काय झालं सांगत तर पळत जाऊ आजीकडे यायचं जा. तिला डोळ्याला. राहील की काय? माईला 5 मिनिट 1 सेकंदवर सोडित नाही. लयच लढायची. नाहीतर नेला असता. मामी लाव दिला तिला. मामी हाय लावी पण लय आवडत तिला, लय आवडत ती मोबाईल घेतला का लय झाला झाला. अरे त्या असं झालं असं शिकवायला आजोबा असं 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 इकडं. बाळा गप्पर घे. टाकू नको बरं. एवढा घेऊन हातात घेऊन जा. दिलं म्हणून चालत आहे माझं वासरू. आता आजीची जायची तयारी सुरू झाली. यांनी काय हिला खेळायला काय कळतंय, त्याला कळतंय पण हिला कुठे कळतंय. तिला तर राहायचीच नाही, सारखं जाऊन तर रूम मध्ये बघ राहिली की
गळा लागला चार माझ्यापेक्षा सुद्धा तुझी जास्त जास्त सवय. झाली काय पण एक उडी जरी मारली हो, तर लगेच तुला जाऊन गेली माझी हातचं नाचायचं. म्हणजे मी जरी एक वेळ नसली तर चालते पण आजी पाहिजे असावी असं झालं खायचं तर माझ्याकडून जितकं जेवढं खाती आवडीनं तेवढं कुणाकुणाच नाही पिल्लू आजी चालली बाळा यायचं गावाला बाळा तुला आजू माझ्यासोबत? गावात चालली ना मग तिला अजून समजत कळत नाही. पण गो हे ना चिकूसाठी लोणचं त्या दिवशी घेऊन आलो होतो आम्ही पप्पांचे कपडे चिंचेचं, आणायला गेले. हम्म. त्यांनी म्हटलेलं चिंचेचं लोणचं पाहिजे तर ते पण आणलंय चला आणि पप्पांनी आईसाठी साडी चॉईस केली बरं का म्हणजे मी 2 साड्या त्यांच्या समोर ठेवल्या माझं कन्फ्युजन होतं दोन्हीचे कलर छान होते दोन्हीही आईला पण आणि सासूबाईंना पण छानच वाटलं होतं. कोणते देऊ तेच कळत नव्हतं पण मग पप्पांना हा कलर आवडला मग आई म्हणली चालतंय मग हसते बाळा पाणी प्यायलंच नाही तू बॅग पॅक करते मी आणि मला स्वतःला समजावणं सोपं आहे पण मी शांभवीची समजूत कशी काढू हे मला कळेल कारण आता सध्या नाही पण ते पुढं लय कशी अवघड आहे. करणार काहीच कळत नाही कारण का अगं, लय जत्रा दिली तर यायचं घेऊन. सगळं तसं आजीकडे बघत बघत सांगायचं होय खेळायचं सुद्धा तसं. आजी जाणार आहे गावात. हो चालले बाळा बाय, गावात बाय, चालले जाणार. बाय 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 जाणार आहे. कळत नाही का काहीच आता असं वाटतंय की मस्ती. आलीच नसते तर बरं झालं झालं असतं. असतं. शांभू त्यामुळे का एकदा आलं माणूस गेलं का घरात बसावं पण वाटत नाही तुला कोण शिकवलं असला आगापरा करायला चला मी बॅग पॅक करते आता हा ब्लॉग सकाळी डायरेक्टली कंटिन्यू करू लवकर जाणार सकाळी त्यामुळे आता हे सगळं पॅकिंग वगैरे करतोय आम्ही तसं राहा म्हणून खूप बाप्पांना रिक्वेस्ट केली तसं कधी नव्हे ते आयुष्यात पहिल्यांदा त्यांनी कुठेच एवढं राहिलेलं नाही तेवढं 6 दिवस मागचे इथं राहिले गुरुवारी आलेलं काही- हा, 6 दिवस झाले मलाच विश्वास बसत नाही दिवस असे भुरकन निघून गेले ना एक बी दिवस झाला असं वाटत नाही आणि काही वेळा काही गोष्टी शूट केल्यात काही खूप कमी शूट केल्यात कारण वेळेअभावी किंवा गप्पा मारण्यामध्ये हा, वेळेत कळलंच नाही. तर जाऊ देत नेहमी शूटिंग तर असतं तर थोडं थोडं तुम्हाला हळूहळू मी ते शेअर करेन आणि जसं आता होईल मात्र तसं आता लिखू. आई होती म्हणून मला मिनी ब्लॉग तरी डेली देता येत होते आता लय आता मी अवघड कसं काय मॅनेज करणार आहे वेळेचं सगळं विस्कळीत होणार आहे इथून आता कसं स्केड्यूल लागते काय माहित सो सगळं असता पडले अगोदर मी बॅग पॅक करते आता डायरेक्टली उद्या सकाळी शक्य झाले तर भेटू आपण टेन्शन नाही घ्यायचं बाबा